नमस्कार मंडळी, मी रेश्मा पाटील वसईकर रेश्मा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळी, आज आम्ही आमच्या शेतामध्ये कोनफळ काढण्यासाठी जात आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोनफळाची माहिती मिळेल. चला तर मग आमच्या शेतात जाऊया. मंडळी, आता आम्ही आमच्या शेतात आलो आहोत आणि तुम्हाला आता मी कोनफळाचा वेल दाखवते. तर हा बघा, हा जो वेल आहे ना, हा असा एवढा पूर्ण मोठा पसरलेला आहे. वेल हा दुसऱ्या झाडाच्या सपोर्टने मग असा पसरत जातो. खूप उंच होतो वेल आणि ह्या वेलावरती सुद्धा असे छोटे छोटे कंद येत असतात. पण जो मेन मोठा कंद असतो ना, तो जमिनीखाली वाढतो. म्हणजे समजा आता हे कंद आपण लावले ना जमिनीत, तर ह्यापासून तयार होणारा जो मोठा कंद आहे तो अशा रीतीने आपल्याला जमिनीत मिळतो. तर इथे बघू शकता तुम्ही, हा जो आहे ना, हा कोनफळाचा मोठा कंद तयार झालाय. आता आपल्याला हा कंद काढून घ्यायचा आहे. तर कोनफळामध्ये ना साधारण दोन प्रकारचे कंद आमच्याकडे मिळतात. एक असतो तो जांभळ्या रंगाचा असतो आतून आणि दुसरा असतो तो पांढरा. तर हा जो कंद आहे हा पांढऱ्या रंगाचा आहे. तर साधारण जेव्हा पावसाळा सुरू होतो ना, त्यावेळी ह्या कंदाची लागवड केली जाते. मग वर्षभराने म्हणजे पावसाळ्यात लागवड केल्यावर दिवाळीकडे हिवाळा जो सुरू होतो ना, त्यावेळेला असे छोटे छोटे कंद आपल्याला मिळू शकतात. पण जर हा ठेवला ना आपण वर्षभरासाठी किंवा 2 वर्षासाठी, की मग असा मोठा कंद तयार होतो. तर मग आता आपण पहिला हा कंद काढून घेऊया. तर ह्याचा मी अंदाज घेते कुठपर्यंत पसरलाय हा कंद आणि मग पाराईने हा काढून घेते. हा बघा, आता हा थोडा थोडा असा माती उकरली जाते की हा आपल्याला समजतो केवढा पसरला असेल. हा बघा, आता हा थोडासा मी पाऱ्याने थोडं थोडं खणून घेते, म्हणजे तो अख्खा कंद आपल्याला मिळेल. नाहीतर म्हणजे कुठेतरी पारे लागली तर कंद तुटेल वगैरे मध्येच कुठेतरी. तर मंडळी, आता हे असे आपले कंद काढून झालेले आहेत. किती मोठा आहे बघा. आणि अशा रीतीने पांढरा कंद असतो, म्हणजे आतून हा पांढरा आणि दुसरी जी व्हरायटी आहे ती आतून जांभळा. तर आमच्याकडे ना संक्रांतीच्या टाइमात होळी बाजारात ह्या कंदांना खूप मागणी असते. हे कंद बरेच दिवस असेच राहू शकतात, म्हणजे असं काही साठवणीसाठी त्याला वेगळं काही करावं नाही लागत. कंदमुळे आहे त्यामुळे ते बरेच दिवस राहतात. तर आता हे कंद आम्ही घरी नेणार, व्यवस्थित स्वच्छ धुणार आणि मग आम्हाला हवा तेवढा भाग आम्ही ठेवणार, बाकीचं होळी बाजारात विकायला देणार. तर संक्रांतीच्या वेळेला इथे हे कंद खाल्ले जातात. त्याशिवाय ह्या कंदांची ते उंदिओ म्हणतो, त्यामध्ये पण हिरव्या जांभळ्या रंगाचा जो कंद असतो ना, तो वापरला जातो भाजीसाठी. हे जे छोटे कंद असतात ना, जे मगाशी तुम्हाला दाखवले वेलीवरचे, तसे छोटे कंद चुलीत भाजून मीठ टाकून खाल्ले ना तर ते चवीला खूप छान लागतात. हे कंद उकडून खाऊ शकतो, पण भाजी करून खाऊ शकतो किंवा चुलीत भाजून पण मीठ टाकून खाऊ शकतो. तर असं म्हणतात की ह्या कंदांमध्ये ना आपल्या शरीरात पाचन शक्ती चांगली राहावी म्हणूनचे घटक असतात. त्यामुळे आपल्या आहारात कंदमुळांचा सहभाग असायला हवा. तर आता हा कंद आम्ही घेतो, घरी नेतो आणि स्वच्छ धुवून टाकतो. धुवून म्हणजे ठेवून देतो. आता कंदमुळ आम्ही घरी आणून स्वच्छ धुतलंय. धुतल्यावर ते असं दिसतंय, हे बघा. आता जरा हे बरोबर कोनफळ असं वाटतंय. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.